चित्रपट बनवताना अनेकदा निर्माते भरमसाठ पैसा खर्च करतात, पण नेहमीच अपेक्षेप्रमाणे यश मिळते असे नाही। आज मी तुम्हाला अशाच एका मालिकेबद्दल सांगणार आहोत जिच्या निर्मितीसाठी प्रचंड गुंतवणूक करण्यात आली होती। भारतातील सर्वात महागड्या टीव्ही शो बद्दल बोलायचे झाले तर या मालिकेचे नाव पहिल्या क्रमांकावर येईल। 2017 मध्ये निर्मात्यांनी या मालिकेची निर्मिती केली होती। या मालिकेसाठी त्यांनी 100-200 नव्हे तर तब्बल 500 कोटी रुपये खर्च केले होते। या मालिकेबद्दल माहिती करून घेण्याआधी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केले नसाल तर लगेच करा, कारण तुम्हाला इथे मिळतात मालिका विश्वातील नवनवीन अपडेट्स। हा एक ऐतिहासिक आणि भव्य दिव्य शो होता ज्याचे नाव पोरस असे होते। 2017 मध्ये या शोची निर्मिती करण्यासाठी निर्मात्यांनी सुमारे 500 कोटी रुपये खर्च केले होते। पोरसच्या बजेटची तुलना केल्यास ते इतके भव्य होते की मोठे बॉलिवूड चित्रपटही यासमोर फिके वाटतात। उदाहरणार्थ बाहुबली 2 चे बजेट 250 कोटी रुपये, ब्रह्मास्त्रचे बजेट 350 कोटी रुपये, जवानचे बजेट 300 कोटी रुपये आणि सिंघम अगेनचे बजेट 350 कोटी रुपये होते। या मालिकेत युद्धाच्या दृश्यांसाठी महागडे VFX वापरण्यात आले आणि फाईट सीनसाठी हजारो लोकांना कास्ट केले गेले। पोरसचे एकूण 299 भाग प्रसारित झाले होते आणि प्रत्येक भागाची किंमत जवळपास 1.70 कोटी रुपये इतकी होती आणि ही मालिका सोनी टीव्हीवर प्रसारित झाली होती। मात्र TRPच्या शर्यतीत या शोला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही। असे मानले जाते की प्रचंड बजेट असूनही ही मालिका प्रेक्षकांचं मन जिंकण्यात अपयशी ठरली आणि अखेर ती फ्लॉप ठरली।